नमस्कार, मी डॉक्टर उदय निरगुडकर. रोखोकमध्ये आपलं स्वागत. आजचा दिवस खरं तर महाराष्ट्रात बंडाचा किंवा भारतात बंडाचा असं म्हटलं पाहिजे. याचं कारण आसाममध्ये काँग्रेसच्या 18 आमदारांनी बंड पुकारलं, तर काश्मीरात चौधरी लालसिंग यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. तर इकडं महाराष्ट्रात राणेंचं बंड. नारायण राणे राज्याच्या राजकारणातला एक अत्यंत आक्रमक नेता, शिवसैनिक ते मुख्यमंत्री असा प्रवास करणारे राणे काँग्रेसमध्ये आपल्या समर्थकांसह दाखल झाले. ते काही सरपंच बनाला नाही, तर थेटपणे मुख्यमंत्री पदाची आस ठेवून. मात्र 2008 साली आणि आता पुन्हा अस्वस्थ नारायण राणेंनी बंडाचं निशाण फडकावलं. राणेंच्या पहिल्या आणि आत्ताच्या बंडात फार मोठा फरक आहे. कोकणच्या स्वाभिमानाची गर्जना करत पहिलं बंड करणारा राणेंबरोबर त्यावेळी उभी कोकणची जनता ठाकली होती. मात्र आता अशी खरंच परिस्थिती आहे का? राणेंचा कोकण आणि महाराष्ट्राची पकड पूर्वीसारखी आहे तशी राहिली आहे का? समर्थक आणि जनता तितक्याच ताकदीनं राणेंची साथ आत्ता देते का? आणि काँग्रेस पक्ष राणेंच्या मागण्या मान्य करेल का? पक्ष शिस्तीत राहिले तर समजूत काढू या माणिकराव ठाकरे यांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय? आणि निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधून राणेंनी पक्षाला काय बरं मिळवून दिलं किंवा स्वतःला काय बरं मिळवलं? राणेंची आक्रमकता खरोखरच पूर्वीसारखी राहिली आहे का? या बंडानं राणेंनी आत्मपरीक्षणाची स्वतःला आणि पक्षाला असलेली अत्यंत महत्त्वाची संधी एकमेकांवर उखाळ्या पाखाळ्या काढण्यात गमावली का? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊया रोखोकमध्ये चर्चा करून. टार्गेट सीएम, सस्पेन्स कायम. नारायण राणे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत 3 वेळा बंड केलं. मोठी तेव्हा दुसरं बंड होतं 2008 मध्ये. 26/11च्या हल्ल्यानंतर मुख्यमंत्रीपदी अशोक चव्हाण यांची निवड झाली आणि त्यानंतर तिसरं म्हणजे आत्ता जुलै 2014. यामध्ये ताजं बंड मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना कायम ठेवण्याचा निर्णय हायकमांडनं घेतल्यानंतर पाहूयात राणेंच्या या सर्व बंडांची एक झलक. माझी जर शिवसेना नेता म्हणून माझ्या पक्षाला आवश्यकता नसेल, अनेक बैठका बोलवल्या पण त्यामध्ये मला आमंत्रित केले नाही, बोलवलं नाही, आणि म्हणून मला असं वाटतं आवश्यकता पक्षाला नसल्यामुळे मी उद्या माझ्या शिवसेना नेतेपदाचा राजीनामा मातोश्रीवर पाठवून देणार आहे. एवढंच नाही, जबाबदारीने म्हणतो, या देशातील काही नेते बाहेरच्या शक्तींना ताकद देत असल्यामुळे आर्थिक आणि लपण्याची म्हणूनच अतिरेकी कारवाई आपल्या देशात आणि महाराष्ट्रात होत आहेत. अशा नेत्यांची चौकशी होणं आवश्यक आहे. आज दुपारी 12:30 वाजता मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे. एकूण 9 वर्ष झाली काँग्रेसमध्ये आहे. मी पक्षावर नाराज आहे. 6 महिन्यात मुख्यमंत्री करतो असं सांगितलं होतं. 9 वर्ष वाट पाहिली. आश्वासनाची पूर्ती झाली नाही. त्याचबरोबर माझ्यासोबत आलेले आमदार यांना एकालाही मंत्रिपद नाही. जे सिटिंग आमदार होते त्यांना तिकीट दिल्या गेल्या नाहीत, उमेदवारी दिली गेली नाही. त्यांना ना महामंडळाचं अध्यक्षपद ना MLC यावेळेला तर एकालाही मिळाली नाही. आणि म्हणून माझ्याबरोबर आलेल्या लोकांना न्याय देऊ शकले नाहीत, ही नाराजी आहे. टार्गेट सीएम, सस्पेन्स कायम या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ राजकीय पत्रकार अभय देशपांडे. अभय देशपांडे आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. अभयजी, आपलं स्वागत. आपल्याबरोबर आज स्टुडिओमध्ये आहेत भारतीय जनता पक्षाचे कोकणातले अत्यंत महत्त्वाचे आमदार प्रमोद जठार. प्रमोद जठार यांच्यावर राणे यांच्या नाराजीचा किंवा त्यांच्या पक्षात राजी होण्याचा नेमका काय फटका बसणार आहे, या सगळ्याविषयी आपण प्रमोद जठार यांना विचारत. प्रमोद जठारजी, आपलं स्वागत. आपल्याबरोबर आहेत विजय वडेट्टीवार. विजय वडेट्टीवार हे काँग्रेसचे आमदार आहेत. ते नागपूरमधून आपल्याबरोबर आहेत आणि राणे समर्थक म्हणून त्यांचं नाव अत्यंत अग्रभागी आहे. विजयजी, आपलं स्वागत. आपल्याबरोबर सतीश कामत आहेत. सतीश कामत हे पर्यावरणाचे एक फार मोठे अभ्यासक, या चळवळीचे कार्यकर्ते आहेत. परंतु गेली अनेक वर्ष ते कोकणामध्ये
पत्रकारिता करतात आणि आज ते राजकीय पर्यावरणाविषयी आपल्याला भाष्य करणार आहेत, विशेषतः कोकण आणि महाराष्ट्रातल्या घडलेल्या किंवा बिघडलेल्या राजकीय पर्यावरणाविषयी. आणि काही क्षणातच आपल्याबरोबर संदीप प्रधान आणि दीपक केसरकर हे सुद्धा असणार आहेत. पहिला प्रश्न घेऊन अर्थातच सतीश कामत यांच्याकडे. सतीश कामत, शुक्रवारी आपण कार्यक्रम केला, नारायण राणे यांची नाराजी, त्याचा सगळा मागोवा आपण घेत होतो. 2005 ते 2008 2014 हा सगळा प्रवास काही क्षणांपूर्वी आपण पाहिला. आज राणे यांची पत्रकार परिषद तुम्ही पाहिली असेल, अवघ्या महाराष्ट्रानं पाहिली. आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी सस्पेन्स कायम ठेवत सीएमवर टार्गेट केलं. 9 वर्षात मला मुख्यमंत्रीपद मिळालं नाही अशी खंत व्यक्त केली आणि त्याचबरोबर माझ्या बरोबरच्या लोकांचाही कोंडमारा झाला, असा सगळा त्यांच्या एकूण आरोपाचा बाज होता. नेमके नारायण राणे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्राला, स्वतःच्या समर्थकांना आणि काँग्रेसला काय संकेत दिलेत? उदयजी, आपण जे काही मुद्दे उपस्थित केले ते अतिशय रास्त मुद्दे आहेत. त्याच्यामध्ये आपण आधीची 2 क्लिपिंग्स दाखवली. त्यात 2005च्या बंडाच्या वेळचं राणेंचं वक्तव्य, राणेंची देहबोली, आणि 2008च्या वक्तव्याच्या वेळचं त्यांचं बोलणं, देहबोली हे सगळं जे होतं ते, आणि आजचं त्यांचं वक्तव्य, या तिन्हीमध्ये आपल्याला गुणात्मक फरक दिसून येतो. पहिल्या 2 बंडांच्या वेळच्या देहबोलीपेक्षा आजची देहबोली त्यांची थोडीशी संयमी होती असं मला वाटतं. आणि त्यामध्ये त्यांनी जरी किती मोठा हँडल असला तरी राणे अजूनही समझोत्याला, तडजोडीला तयार आहेत, हे त्यांनी अतिशय सूचकपणे त्यातून सांगितलं. सुरुवातीला त्यांनी सरकारवर टीका केली किंवा सरकारच्या कारभारावर टीका केली, पण त्यापाठोपाठ त्यांनी एक अतिशय महत्त्वाचं वाक्य उच्चारलं की ही झाली कागदावरची कारणं. आणि कागदावरची कारणं सांगितल्यानंतर त्यांनी आपण आत्ता जे उल्लेख केले ते व्यक्तिगत कारणं आहे की जी खरी त्यांची खदखद आहे ती खदखद व्यक्त केली. त्यानंतरच्या प्रश्नोत्तरांमध्ये मात्र त्यांनी सर्व प्रकारे हेच सूचित केलं की माझी अजूनही समझोत्याची तयारी आहे. रात्री मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे असंही त्यांनी सांगितलं. या सगळ्यातनं हेच दिसतं की राणे जेवढ्या आक्रमक आधीच्या 2 बंडांमध्ये वाटत होते तेवढ्या आक्रमक निश्चित नाहीत. त्यांना याच्यामधून काहीतरी एक तडजोड साधायची आहे, पण ती तडजोड त्यांच्या अटींवर हवी आहे. त्यांना काहीतरी याच्यामध्ये संघटनात्मक चांगली जबाबदारी की जी निवडणुकीमध्ये उपयोगात आणता येईल अशी पण हवी आहे. आणि त्यांना सरकारमध्ये जे काही त्यांच्या खात्याशी संबंधित प्रश्न असतील, MIDCच्या एन्क्रोचमेंटचा पुनर्विकासाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला, तो अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामध्ये अनेक आर्थिक संदर्भ आहेत. असे मुद्दे उपस्थित करून ते सोडवणुकीसाठी राणे आता प्रयत्नशील दिसत आहे. आणि ते जर झालं तर मला असं निश्चितपणे वाटतं की हे पहिल्यातलं वादळ ठरेल. हे पेल्यातलं वादळ ठरलं म्हणजेच एका अर्थी नारायण राणे यांनी उपसलेली बंडाची तलवार म्यान केली का? अभय देशपांडे. नाही, मला वाटतं की मगाशी त्यांनी मुद्दे उपस्थित केले ते अतिशय अचूक मुद्दे आहेत की राणेंच्या पूर्वीच्या बंडांमध्ये त्यांनी पक्ष नेतृत्वावर थेट हल्ले केले होते. यावेळेस त्यांनी पक्ष नेतृत्वाला बाजूला ठेवून मला वाटतं फक्त मुख्यमंत्र्यांवर त्यांनी अटॅक केला आहे. त्यांनी खंत व्यक्त केली की मला प्रॉमिस केलं होतं तुम्ही, पण मला मुख्यमंत्रीपद दिलं नाही. पण त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी आरोप नाही केले. त्यांनी असं नाही म्हणाले की त्यांनी एवढाच उल्लेख केला की या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जिंकू शकत नाही. त्यांनी राहुल गांधींच्या क्षमतेबद्दल प्रश्न नाही उपस्थित केलेला. म्हणजे मला वाटतं की त्यांनी जे समझोत्याची थोडी गुंजाईश ठेवली. आणखी एक वाक्य मला त्यांचं एक त्यातलं हेरलं मी, ते म्हणजे की ते म्हणाले की प्रदेशाध्यक्षपद किंवा तुम्हाला राज्याचं प्रचार प्रमुख केलं तर ते म्हणाले हे मी पद मागे नाकारले. आता नाकारतायत का तुम्ही असं ज्यावेळेस त्यांना विचारलं त्यावेळेस ते म्हणाले की मी मागे नाकारलंय. म्हणजे आता मी ते घेणारच नाही किंवा मी पक्षात सोडून जाणार आहे असं त्यांनी आज कुठलंही त्यांनी एक थोडा का होईना मला वाटतं एक दोरा का होईना त्याच्यातला ठेवलेला आहे. आणि गुंजाईश ज्याला म्हणतो आपण ती गुंजाईश नक्की थोडी त्यांनी ठेवलेली आहे. फक्त आता काँग्रेस आता जरी त्यांची भाषा वरमली असली तरी काँग्रेसची परिस्थिती 2008ची राहिलेली नाहीये. राणे यांची गुंजाईश ज्यांच्याकरता आयुष्यभर फरमाईश राहिली असे आपल्याबरोबर विजय वडेट्टीवार आहेत. विजय वडेट्टीवार, तुम्ही सर्वात त्यांच्या अत्यंत जवळ काम केलेले विश्वासू आहात. तुम्हाला त्यांची कार्यपद्धती नक्की माहिती आहे. नेमका त्यांच्यावर काय झालेलं आहे, आता काय प्रसंग आहे, महाराष्ट्रातले किती लोक बरोबर आहेत, कोकणातले किती लोक बरोबर आहेत, त्यांचे कागदावरचे आणि कागदाच्या पलीकडचे मुद्दे काय आहेत हेही आपल्याला माहिती आहे. माझे 2 प्रश्न आहेत तुम्हाला. एक म्हणजे नारायण राणे यांची ही जी नाराजी आहे ती नाराजी खरोखरच योग्य आहे का? आणि दुसरी गोष्ट, अशा प्रकारे निवडणुकीच्या तोंडावर यापुढे होणाऱ्या पराभवाचा मी भागीदार असू इच्छित नाही असं म्हणणं हे पक्षाला कितपत फायद्याचं आहे असं आपल्याला वाटतं?
विजय वडेट्टीवार, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय? बाकीच्यांचं नाही ऐकू. माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत विजयजी? विजय वडेट्टीवार यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचू शकत नाही आहे. मी प्रमोद जठार यांच्याकडे जातो. प्रमोद जठार, कोकणाच्या दृष्टीनं किंवा महाराष्ट्राच्या दृष्टीनं ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे की नारायण राणे यांचं पुढचं पाऊल नेमकं काय असणार आहे. परंतु हे सगळं लक्षात घेता तुमच्यासाठी सुद्धा नारायण राणे यांचं काँग्रेसमध्ये असणं अथवा काँग्रेसमध्ये नसणं या व्यतिरिक्त स्वतःचा पक्ष असणं, ज्याची ती शक्यता त्यांनी रूल आउट केली आहे, आणि त्यांचं भारतीय जनता पक्षाच्या दरवाजावर किंवा त्यांचा मित्र म्हणून असणं, या सगळ्याचा तुमच्यावर प्रचंड मोठा परिणाम होताना दिसतोय. नारायण राणे यांची नेमकी खतखत काय असं वाटतं आपल्याला? नमस्कार उदयजी, एक प्रश्न चांगला विचारलात. आणि मला एक सांगायचं म्हणजे नारायणरावांनी आजच्या ज्या परिषदेमध्ये एक आधी कबूल करून टाकलं त्याबद्दल मी दस्तूर खुद्द कणकवलीतला आमदार म्हणून त्यांचा आभार मानतो की त्यांनी हे मान्य केलं की काँग्रेसचा पराभव होणार आहे, त्याला जबाबदार मी नाही म्हणून हे सगळं केलेलं आहे, असं आजच्या त्यांच्या वार्ताहर परिषदेतनं त्या ठिकाणी प्रकट होत आहे. उदयजी, खरं म्हणजे हा एक तुम्ही मगाशी सांगितले तिसरं बंड आहे. नारायणराव हे एक पात्री प्रयोगाचं 3 अंकी नाटक आहे. याच्यातले तिसऱ्या मला वाटते अंकाची ही आता आपण पाहतोय सुरुवात आहे. या अंकाचा लवकरच शेवट झालेला आपल्याला बघायला मिळेल. हे इतर सगळ्या पक्षांनी आपले दरवाजे बंद केलेले आहेत. अशा वेळेला हा एक महत्त्वाकांक्षी नेता, हा एक वजनदार नेता की ज्याचं वजन हा ज्या पक्षात असेल त्याला पेलवत नाही आणि इतर पक्षांना परवडत नाही, अशी मला वाटते नारायणरावांची व्याख्या केली तर ते आणखीन पेलवत नाही, परवडत नाही आणि इतर सर्व पक्षांनी दारं बंद केली. याचा अर्थ भारतीय जनता पक्षाने सुद्धा दार बंद केलं का? आता जसं नारायण राणे यांनी गुंजाईश ठेवली आहे चर्चेची, तशी काही तुम्ही सुद्धा मागच्या दरवाजानं गुंजाईश ठेवलेली आहे? नाही, मला काही वाटत नाही आणि आमच्या पक्षश्रेष्ठीने आम्हाला तसा मॅन्डेट दिलेला आहे की अशा प्रकारचं कुठलं बोलणं झालेलं नाही. आपल्याबरोबर विजय वडेट्टीवार आहेत. विजय वडेट्टीवार, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय? विजय वडेट्टीवार यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचू शकत नाहीये. आज नारायणरावांनी एक अत्यंत महत्त्वाचं वाक्य उच्चारलं, ते म्हणजे माणिकरावांनी असं उच्चारलं की पक्ष शिस्तीच्या आत राहून जर काही बोलाल तर तुमच्याशी चर्चा होऊ शकते. म्हणजेच एक प्रकारे काँग्रेसनं सुद्धा आत्तापर्यंतच्या त्यांच्या 3 दिवसातल्या वक्तव्याकडे डोळेझाक करून त्यांच्याबरोबर पुन्हा एकदा हात मिळवणी करण्याच्या दृष्टिकोनातनं पावलं टाकायला सुरुवात केली आहेत का? कारण नारायण राणे यांची भेट माणिकरावांनी घेतली. सतीश कामत, काय सांगाल? उदयजी, काँग्रेस पक्ष हा फार लवचिक पक्ष आहे. किंबहुना परवाच्या दिवशी संदीप प्रधान म्हणले ते अगदी खरं आहे की नारायण राणेंना काँग्रेसची संस्कृती अजूनही पचवता आलेली नाही आणि त्यामुळे काँग्रेसचे नेते हे काल जे बोलले तेच आज बोलतील आणि त्याची ठाम राहतील अशी काही अपेक्षा धरायची गरज नाही. ते कायम लवचिकपणा दाखवत असतात आणि समोरच्याची कोंडी करत असतात. माणिकरावांनी आज जे वक्तव्य केलं आहे त्यातून पुन्हा चेंडू नारायण राणेंच्या कोर्टात टाकला आहे. त्याच वेळेला थोडंसं आपण पक्षश्रेष्ठींच्या वतीने बोलत असल्यामुळे एक पक्षशिस्तीचाही एक मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे आणि राणेंना थोडा इशारा दिला आहे की बोलाल ते खपवून घेतलं जाणार नाही, मागाल ते दिलं जाणार नाही, पण काहीतरी व्यावहारिक जर काही मुद्दे पुढे आले तर निश्चितपणे विचार केला जाईल. आणि त्यामुळे काँग्रेसचे हे इशारे राणे कशा तऱ्हेने घेतात आणि कशा तऱ्हेने त्याला प्रतिसाद देतात यावर पुढली त्यांची वाटचाल अवलंबून राहणार आहे. पण काँग्रेसच्या वक्तव्याकडे निश्चितपणे आपण म्हणतो असं महत्त्वाच्या दृष्टिकोनातून गंभीरपणे पाहायला पाहिजे. ती एक राणेंना दिलेली इशारत आहे. ब्रेकवर जाण्यापूर्वी एक अतिशय छोटासा प्रश्न अभय देशपांडे यांच्यासाठी. अभय देशपांडे, काँग्रेसचं आत्ताचं हे वाक्य आणि थोडंसं दार उघडं करणं यामागे गेले 3 दिवस माध्यमांनी नारायण राणे अशा नावाचा जो एक बंड होतं त्या बंडाला दिलेली प्रसिद्धी हे होतं का? या पलीकडे आणखीन काही दुसरं कारण असं आपल्याला वाटतं? एक प्रकारे या प्रसिद्धीमुळे काँग्रेसला आपल्या भूमिकेवर थोडा बदल व्हायला भाग पाडलं? एक की 2008ची परिस्थिती आणि आजची परिस्थिती याच्यामध्ये खूप अंतर आहे. म्हणूनच मी 2008ला काँग्रेस सत्तेवर होती. आज महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक तोंडावर असताना राणेंसारखा नेता पक्षातून बाहेर जाणे आणि पक्षावर टीका करणे त्यांनी, मला वाटतं हे अडचणीचं ठरणार आहे. त्याच्यामुळे काँग्रेसने थोडी समन्वयाची भूमिका घेतली आहे. याचा अर्थ काँग्रेस त्यांना पाहिजे ते करेल असा नाही, परंतु त्याच वेळी काँग्रेसने सांगितले, मगाशी तुम्ही म्हणलात ते अगदी बरोबर वाक्य आहे की शिस्तीत राहाल तर चर्चा होईल. म्हणजे तुम्हाला हवे तर मिळणार नाही, पण राणेंनी मला वाटतं की आता राणेंनी त्यांना सांगितलं की मी असा वागणार आहे, तुम्ही आता निर्णय घ्या. आता काँग्रेस ते धाडस दाखवतं का निर्णय घेण्याचं, हा मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आजच्या घडीचा आहे.
टार्गेट सीएम सस्पेन्स कायम या विषयावर आपण चर्चा करतोय. आपल्या सोबत आता जॉईन झालेले आहेत संदीप प्रधान, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक पत्रकार संदीप प्रधान माझ्याबरोबर आहेत. संदीपजी, आपलं स्वागत. आपल्याबरोबर आहेत दीपक केसरकर, बंडखोर राष्ट्रवादी उमेदवार दीपक केसरकर आपल्याबरोबर गोव्यापासून आहेत. दीपक केसरकरजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय? हो, येतोय. आणि विजय वडेट्टीवार, मगाशी काही तांत्रिक अडचणीमुळे माझा आवाज येऊ शकत नव्हता, माझा आवाजही आपल्यापर्यंत येत असेल अशी मला अपेक्षा आहे. नमस्कार विजय वडेट्टीवार. येतोय. प्रश्न असा आहे तुम्हाला की आपण नारायण राणे यांच्या अत्यंत जवळचे होतात, मगाशी त्यांनी चर्चेची गुंजाईश ठेवली आहे काँग्रेसची, अशा प्रकारची वक्तव्य केली गेली. राणेंची गुंजाईश ही तुमच्यासाठी आयुष्यभर आतापर्यंत फरमाईश होती. राणे जे सांगतील त्यांचे खंदे समर्थक आपण होतात. नेमकं नारायण राणे यांचे बंड, त्याचं नेमकं कारण काय? त्यांनी सांगितलं की कागदाच्या पलीकडची काही कारणं आहेत, ती कारणं नेमकी कोणती? आणि दुसरी गोष्ट म्हणजे गेल्या 10 वर्षात, खरोखरच 9 वर्षात काँग्रेसने त्यांच्यावर अन्याय केलाय का? त्यांच्या या बंडाची कारणं योग्य आहेत असं आपल्याला वाटतं का? त्या मुळात एक प्रश्न जो आहे की बंड जे म्हणताय आपण, मी अजूनही नारायण राणे साहेबांनी बंड केलं हे मान्य करायला तयार नाही. त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत आणि एका पक्षामध्ये काम करत असताना ह्या पक्षामध्ये राहून लोकशाही मार्गाने आपल्या भावना जर व्यक्त होत असतील तर त्याला बंड म्हणणं हे मान्य करणार आहे. एक गोष्ट मान्य करू नये असं माझं मत आहे. दुसरी गोष्ट अशी की राणे साहेब हे निश्चितपणे महत्वाकांक्षी नेते आहेत. त्यांना आज करे सो म्हणजे कल करे सो आज करे सो अभी, ज्यांना निर्णयाची झटपट निर्णयाची अपेक्षा त्यांच्याकडून महाराष्ट्रातले जनतेच्या आहेत आणि ते महाराष्ट्राने बघितलं आहे. त्यांना कुठलाही निर्णय हा तातडीनं व्हावा असं त्यांची काम करण्याची शैली राहिली आहे. महाराष्ट्राला एक आक्रमक नेता म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला ते परिचित आहे. विशेष म्हणजे आज त्यांच्या काही भावना असतील त्या भावनेच्या संदर्भात वरिष्ठ आमचे हायकमांड जे आहेत, माननीय मुख्यमंत्री असतील आणि माननीय माणिकराव ठाकरे जे आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत, या दोघांनीही आम्ही चर्चेनी यावर निश्चितपणे तोडगा काढू, त्यांच्या भावना समजून घेऊ अशा प्रकारची भूमिका या दोघांची अद्याप आहे. या संदर्भात हायकमांडशी आमच्या सोनिया गांधीजीशी, कारण नारायण राणे माजी मुख्यमंत्री आहेत, फार मोठे नेते आहेत आणि त्यांच्या भावना जर त्यांनी प्रकट केल्या असतील त्यावर विचार झाला पाहिजेत. बरोबर आहे. विजय वडेट्टीवार तुम्हाला थांबवतोय अशा करता, कारण नारायण राणे यांनी मला दिलेलं आश्वासन हायकमांडनं पाळलं नाही आणि काँग्रेसचा लोकसभेत जो पराभव झाला त्याच्यावर विचारमंथन झालं नाही, त्याच्यावर कृती झाली नाही, त्यामुळे विधानसभेत त्याची पुनरावृत्ती होणार आहे अशा प्रकारची वक्तव्य केलेली आहेत. ही पक्षशिस्तीच्या चौकटीत बसून केलेली वक्तव्य समजायची का? नाही बघा, त्यांच्या राणे साहेबांना काय कमिटमेंट केलं होतं, मी त्यांच्याबरोबर होतो त्यावेळेस ते सांगायचे. हे मात्र खरं आहे की मला हायकमांडनी कमिटमेंट केलं होतं हे त्यावेळेस बोलायचे, आज पण ते बोलतायत. पण इतके 9 वर्षानंतर सुद्धा त्यांची ते कमिटमेंट पूर्ण झाली असेल तर आजच्या वेळेस हा जो निर्णय काही झाला किंवा त्यांची भावना असेल तर त्या भावनेला त्यांनी वाट मोकळी करून दिलेली आहे. पण मुळात प्रश्न असा आहे की माननीय काम करण्याच्या वेगळ्या वेगळ्या शैली असू शकतात. राणे साहेबांची शैली वेगळी आहे, मुख्यमंत्री महोदयांची शैली वेगळी आहे. पण ते बोलताना म्हणाले की मुख्यमंत्र्यांची प्रतिमा स्वच्छ आहे, त्यावर मी अजिबात भाष्य करणार नाही असं राणे साहेब बोललेत. मी त्यांच्या प्रतिमेवर किंवा त्यांनी केलेला जे ते कामाची पद्धत त्यांची किंवा ते काम जरा स्लो करतात किंवा त्यांचे हळू आहे किंवा निर्णयामध्ये कधी काही दिरंगाई होत असेल, वेळ जात असेल, यावर ते बोलले आहेत आणि हा बोलण्याचा अधिकार आहे पक्षातील एक मंत्री म्हणून. बरोबर. विजय वडेट्टीवार, आपणही काँग्रेसचे आमदार आहात. एक छोटासा प्रश्न मी आपल्याला विजय वडेट्टीवार विचारतोय की नारायण राणे यांनी काँग्रेसच्या विधानसभेच्या पराभवाचं सुतोवाच एक प्रकारे केलेलं आहे, ज्याचं स्वागत प्रमोद जठार यांनी आता केलं की मी त्यांचं अभिनंदन करतो म्हणून. आपण एक आमदार म्हणून या सुतोवाचाचं स्वागत करता की हे खरं आहे असं म्हणता की हे साफ चुकीचं आहे असं म्हणता? नाही, जठार साहेब आता सध्या फार्मात आहेत, कारण ते दिल्लीची सत्ता आल्यामुळे त्यांना जरा आता महाराष्ट्रामध्ये म्हणजे फार त्यांना असं वाटायला लागलं की बस उद्या आमच्या हातात महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामध्ये वेगळी गोष्ट आहे.
म्हणजे दिल्लीत किंवा पार्लमेंटमध्ये काही जे निर्णय झालेत ते महाराष्ट्रात होतील, महाराष्ट्रातली जनता काही त्यांना स्वीकारेल, याबद्दल आता मी काही भाष्य करणार नाही. पण मुळात प्रश्न असा आहे, ते ज्या जिल्ह्यातून आले त्या जिल्ह्यातील आहेत, त्यांची जे बोलण्याची भाषा जी आहे की उद्या जर हे परत तिकडे गेले राणे साहेब, पण त्यांनी सांगितलं की मी कोणाशीही बोललो नाही, मी हायकमांडशी कोणाशी बोललो नाही, मी गडकरी साहेबांशी बोललो नाही, मी अमित त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत शहासाहेब त्यांच्याशी सुद्धा त्यांनी बोलले नाही. एवढं स्पष्ट भूमिका त्यांनी केल्या आणि आम्हाला विश्वास आहे. विजय वरंगीवार, तुम्ही माझ्या मूळ प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही. आता मूळ प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही. मी तुम्हाला अधिक अडचणीत आणत नाही की नारायण राणे यांनी काँग्रेसच्या विधानसभेच्या पराभवाची एक प्रकारे सुतोवाच केले, नांदी लिहिली, जे काय असेल ते त्याच्यावर आपण भाष्य करू इच्छित नाही. आय विल नॉट ग्रिल यू फर्दर ऑन दिस. तुमच्या ह्याच्या उत्तर टाळण्यातनंच एक प्रकारे उत्तर मिळालंय, जनतेला कळलेलं आहे. तुम्हाला पुढच्या जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेला उत्तर द्यायचं असेल तर जरूर द्या. आपल्याला दीपक केसरकर आहेत. दीपक केसरकर आज एक प्रकारे नारायण राणे यांनी शेवटी सीएम यांना अप्रत्यक्षरित्या टार्गेट केलं, काँग्रेसमध्येच राहायचे संकेत दिले, तर मला दिलेली आश्वासनं पाळली नाहीत. नारायण राणे यांचं एक प्रकारे बंड हा शब्द जर काही लोकांना मान्य नसेल तर नारायण राणे हे जे काही आत्ता करतायत ते तिसऱ्यांदा घडतंय. शिवसेनेतून काँग्रेसमध्ये येताना, काँग्रेसमध्ये असताना आणि आत्ता या सगळ्याचा कोकणच्या राजकारणावर आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होईल हे आता स्पष्ट झालं असेल. आपलं विश्लेषण काय आहे? एक तर असं आहे की त्यांना जर मुख्यमंत्र्यांवर टीका करायची होती तर ते टीका बंद ह्याच्यामध्ये म्हणजे काँग्रेसच्या प्लॅटफॉर्मवर करू शकले असते. ज्या प्रकारे हे संपूर्ण स्टंटबाजी झाली आणि संपूर्ण महाराष्ट्राला समोर एक वेगळं चित्र उभं राहिलं, ते वेगळ्या स्वरूपाचं होतं. आणि आजचं त्यांचं वक्तव्य हे वेगळ्या स्वरूपाचं आहे. आजचं वक्तव्य हे त्यांच्या स्वतःच्या महत्वाकांक्षेसंदर्भातलं आहे. आणि एखाद्या व्यक्तीची महत्वाकांक्षा काय याच्याबद्दल राज्यातल्या जनतेला फार मोठं त्याच्यामध्ये रस नसतो. आणि म्हणून मला वाटतं की ज्या प्रकारे आज ते बोलत होते, त्यांनी महात्माजींचा उल्लेख केला, तर त्यांच्या कॅरेक्टरला न शोभणारा असा हा उल्लेख होता असं मला स्वतः वाटतं. कारण सिंधुदुर्गमध्ये त्यांनी जी भाषणं केली, अगदी हात तोडण्यापासूनची भाषणं केली, आणि इथं जे बोलत होते हे परस्पर विरोधी असं होतं. आणि दुसरं असं आहे की माझ्या जर मागण्या मान्य झाल्या तर काँग्रेस पक्ष चांगला, आणि मला जर एखादं पद नाही दिलं तर काँग्रेस पक्ष वाईट, हे एक चुकीचं आहे. आणि दुसरं मला असं सुद्धा वाटतं की जो निष्ठावंत एखाद्या पक्षाची असतो तो पक्षाच्या वाईट काळात सुद्धा लढत राहतो. ते त्यांनी केलेलं नाही. ते म्हणतात की उद्या जर निवडणुकीत अपयश आलं तर ती जबाबदारी स्वीकारण्याची माझी तयारी नाही. हे सुद्धा त्यांचं वाक्य सूचक आहे की त्यांना सत्तेच्या बाहेर राहण्याची सवय राहिलेली नाही. हे सुद्धा त्याचं एक द्योतक आहे की त्या सत्तेच्या बाहेर राहायला तयार नाहीत. आणि त्याच्यामुळे काँग्रेस पक्षाने जर त्यांना एखादं पद दिलं नाही तर वेगळा मार्ग चोखंदळायची त्यांची तयारी आहे. एक ब्रेकवर जाण्यापूर्वी छोटासा प्रश्न दीपक केसरकर, नारायण राणे यांचा प्रभाव कमी झालाय असं मागच्याही वेळी आपण म्हणलात पण आत्ताही तसं सुतोवाच करताय. यापुढे नारायण राणे यांच्या मदतीशिवाय निवडून यायची क्षमता काठावर निवडून आलेल्या अनेक आमदारांची आता उरले असं आपलं स्पष्ट मत आहे? एक तर असं आहे की नारायण राणेंना सपोर्ट करणारे कुठलेही आमदार हे निवडून आलेले नव्हते कोकणामध्ये, आणि त्याच्यामुळे आपल्याला असं म्हणता येत नाही की नारायण राणे आमदार निवडून आणू शकतात. कारण 2009ची परिस्थिती त्या मनाने अनुकूल होती, त्याला पार्लमेंटमध्ये काँग्रेसचं सरकार आलेलं होतं, पण तरी पण एकही सीट येऊ शकली नाही. याचं कारण त्यांची जी क्रेज होती ते शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्याच्याबद्दल अनेक लोकांचा भ्रमनिरास झाला. त्याच्यामुळे आमदार निवडून येण्याची कॅपॅसिटी आजही त्यांच्यामध्ये राहिलेली नाही. लोक गोळा करतील. मुख्यमंत्र्यांच्या बद्दल निश्चितपणे काँग्रेस पक्षामध्ये असंतोष आहे. त्याच्यामुळे ते म्हणतात की मी महाराष्ट्रामध्ये एक आपलं जे दौरा आहे तो सुरू करणार आणि तो नागपूरपासून सुरू करेल. अनेक लोक असे आहेत की जे मुख्यमंत्र्यांवर काही ना काही कारणामुळे नाराज आहे. अशी लोक आपली शक्ती नारायण राणेंच्या मागे उभा करण्याचा प्रयत्न करतील, पण ती काही नारायण राणेंची स्वतःची शक्ती नाही असं मला स्वतःला वाटतं. आणि त्यांनी खरी शक्ती ही कोकणामध्ये दाखवायला पाहिजे होती, पण आज कोकणामध्ये त्यांचं अस्तित्व संपत आलंय, हीच वस्तुस्थिती आहे. टार्गेट सीएम सस्पेन्स काय? आपल्याबरोबर संदीप प्रधान आहेत, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक. संदीप प्रधान, आजची नारायण राणे यांची पीसी आपण पाहिली, त्या पीसी मध्ये त्यांनी एक प्रकारे सीएमना टार्गेट केलेलं आहे. पुन्हा एकदा नेमकं त्यांना काय करायचं होतं? त्यांनी काँग्रेसच्या हायकमांडवर 9 वर्षात मला प्रॉमिस दिलं नाही, दिलेलं प्रॉमिस पाळलं नाही, अशा प्रकारची साधारणतः सौम्य वाटणारी अशी टीका, आणि सीएमवर मात्र थेट टीका. एकीकडे चर्चेसाठी उघडं ठेवलेलं दार, तर तिसरीकडे पुन्हा एकदा शिवसेना आणि त्यांचे जे काही कोकणातले शत्रुमित्र आहेत त्यांच्यावर केलेल्या टीका. नेमकं नारायण राणे यांचं आत्ता झालंय काय आणि यापुढे काय होईल असं वाटतंय? नारायण राणे यांचा सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम असा आहे
की त्यांना जर असं दिसतंय की जर महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजपचं सरकार आलं आणि मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे गेलं तर शिवसेनेचं पहिलं टार्गेट हे नारायण राणे आणि त्यांचे पुत्र असणार आहेत. आपल्याला माहिती आहे की राणे यांचा शिवसेनेशी संघर्ष झालेला आहे आणि अशा वेळी यापूर्वीचं जर आपण बघितलं तर 95 ते 99 मध्ये आपल्याला दिसेल की अनेक जे काँग्रेसचे नेते होते, म्हणजे अगदी मुरली देवरा असोत, विलासराव असोत, सुरेश कलमाडी असोत, या सगळ्यांनी शिवसेना भाजपशी त्यावेळी जुळवून घेतलं होतं. आता सुद्धा सरकार आल्यानंतर जे आत्ता मंत्रिमंडळातले काँग्रेसचे मंत्री आहेत, राष्ट्रवादीचे मंत्री आहेत, ते जुळवून घेतील. पण राणेंसाठी तो मार्ग उपलब्ध नाही आणि त्यामुळे राणेंना असं वाटतंय की आपल्याला या सरकारमध्ये टार्गेट केलं जाईल, आपल्यावरती जुन्या काही केसेस काढून आपल्यावर कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे एक तर आपल्याला विरोधी पक्ष नेत्याची तरी हमी मिळावी की निदान आपण ह्या सरकारशी लढू. जी भुजबळांची 95 ते 99ची अवस्था होती त्या अवस्थेमध्ये आत्ता नारायण राणे आहेत. त्यावेळी आपल्याला आठवत असेल की बाळासाहेब आणि छगन भुजबळ यांचा संघर्ष झाला होता, भुजबळ बाहेर पडले होते आणि त्यामुळे भुजबळांनीच एकाकी लढत दिली त्या काळामध्ये. त्यावेळी आपल्याला लक्षात असेल की विलासराव देशमुख विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी पाठिंबा मागायला गेले होते, राज्यसभेची जागा मागायला सुरेश कलमाडी गेले होते. त्यामुळे काँग्रेसची बाकीची मंडळी जुळवून घेतील यांना हे शक्य नाही. हा त्यांच्या म्हणूनच ते मुख्यमंत्र्यांवर टीका करतायत की मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली जर निवडणुका झाल्या तर त्यांना असं वाटतं की 100% महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजपचं सरकार येईल. सतीश कामत यांना एक प्रश्न विचारतो, नंतर तुमच्याकडे पुन्हा येतो. 10 वर्षात, मागच्या 9-10 वर्षात राणे यांनी काँग्रेसला काय दिलं आणि त्यापेक्षा सुद्धा काँग्रेसनी राणे यांना नेमकं काय दिलं असं वाटतं आपल्याला? राणे यांनी काँग्रेसला काय दिला खरोखरच अभ्यासाचा किंवा संशोधनाचा विषय आहे. कारण राणेंना ज्या अपेक्षेने काँग्रेसमध्ये घेतलं होतं की कोकणामध्ये काँग्रेसची ताकद वाढावी, ती तर अपेक्षा अजिबात पूर्ण झाल्याने उलट आपण प्रत्येक निवडणुकीगणिक पाहिलं तर ती ताकद काँग्रेसची संपत आलेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेसची प्रकृती तोळा मासा आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही राणे काँग्रेस एवढीच काँग्रेस शिल्लक आहे. राणे हे एकमेव आमदार आता शिल्लक आहेत रत्नागिरीमध्ये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मिळून. आणि त्यामुळे काँग्रेसला राणेंकडून काय मिळालं हा प्रश्नच आहे. काँग्रेसकडून मात्र राणेंना निश्चितपणे त्यांच्या अपेक्षेनुसार जरी मिळालं नसलं म्हणजे, कारण त्यांच्या अपेक्षा फक्त मुख्यमंत्री पदाचीच होती आणि दुर्दैवाने त्यांची मानसिकता अशी आहे की मुख्यमंत्री पदापेक्षा कुठल्याही पदावर काम करणं म्हणजे आपल्या प्रतिष्ठेला काहीतरी कमीपणाचं आहे असं ते नेहमीच मानत आलेले आहेत. आणि त्यामुळे गेली 9 वर्ष ते अस्वस्थतेतच घालवत आहेत काँग्रेसमध्ये असले तरी आणि कायम मंत्रिपदावर असले तरी. त्यांना कुठल्या ना कुठल्या प्रकारचं कॅबिनेट मंत्रिपद हे काँग्रेसकडून नियमितपणे मिळालेलं हे काँग्रेसकडनं त्यांना मिळालेला मोठा लाभ आहे आणि ते पद मिळाल्यानंतर त्याचा कशा तऱ्हेने उपयोग करायचा यामध्ये राणे निश्चित माहेर आहेत. त्यामुळे त्यांनी त्या पद्धतीने उपयोगही करून घेतलेला आहे. फक्त त्यातही थोडा फरक एवढाच झालेला आहे की पूर्वीच्यापेक्षा आता कमी महत्त्वाची पदं त्यांना मिळत आलेली आहेत आणि ते त्यांच्या नाराजीचं अजून एक कारण असू शकतं. मला एक अभय देशपांडे यांना प्रश्न विचारायचा आहे. काहीसा हायपोथेटिकल असं वाटणारा, काल्पनिक असा वाटणारा प्रश्न आहे. खरोखरच राणे काँग्रेसमध्ये आल्यानंतर त्यांना पक्षश्रेष्ठींनी जे काही प्रॉमिस केलं होतं असा दावा ते करतायत की 6 महिन्यात तुम्हाला मुख्यमंत्री करू, तसं मुख्यमंत्रीपद खरोखरच त्यांना जर काँग्रेसनी दिलं असतं तर काँग्रेसची आजची जी अवस्था आहे त्या अवस्थेपद काँग्रेस गेले असते का? काँग्रेसचा एनसीपीवर अंकुश राहिला असता का? काँग्रेसची विनिंग कॅपॅसिटी आत्ताच्या लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभा निवडणुकीला याच्यापेक्षा सुधारली असती असं वाटतंय का? नाही, राणे हे निश्चितपणे एक सक्षम नेते आहेत, पण ती दुधारी तलवार आहे. ती कधी तुमचाही नाश करते, कधी विरोधकांचाही नाश करते. त्यांची काम करण्याची पद्धतच वेगळी आहे आणि काँग्रेसच्या एक पद्धती, त्यांचं एक कल्चर आहे, त्या पद्धतीने कामकाज होतं. जर महाराष्ट्रामध्ये अमुक एका व्यक्तीला विधान परिषदेवर निवड करायची म्हणून ठरवली तर वरून आदेश येतो. असं चिठ्ठ्यावर आणि पत्रावर काम करणारा राणेंचा स्वभाव नाही. त्याच्यामुळे प्रत्येक वेळी ते एक पाऊल पुढे जायच्या ऐवजी मागे जात गेले. आणि मलाही वाटतं, आताही वाटतं की ते भलेही श्रेष्ठींच्या विरुद्ध काही बोलले नसतील, परंतु एकदा श्रेष्ठीने म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाबद्दल अनेकांनी शंका व्यक्त केल्या. त्यांना हटवावं अशी मागणी करणारे अनेक नेते होते. पण ज्यावेळेस हायकमांडनी निर्णय दिला की त्यांना आम्ही बदलणार नाही, त्यावेळेस बाकीचे नेते शांत बसले. काँग्रेसने घेतलेला जो निर्णय आहे त्यांना चॅलेंज करणं, की त्याच्या विरुद्ध जाहीरपणे भूमिका घेणं, हे सुद्धा मला वाटतं आव्हानाचं आहे. त्यांची भाषा मला वाटतं की राजकारणात काँग्रेसमध्ये 9 वर्ष राहून थोडी सॉफ्ट झाली असेल, आक्रमकपणा कमी झालाय. आक्रमक म्हणजे भाषा सॉफ्ट झाली असेल, आक्रमकता कमी झालेली नाहीये. काँग्रेसची भाषा थोडी आली असेल, पण त्यांनी आव्हान जे दिलंय ते निश्चितपणे आव्हान दिलेलं आहे आणि काँग्रेस पक्ष या आव्हानासमोर आजच्या परिस्थितीमध्ये झुकतो का, मला वाटतं हाच आजचा महत्त्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न मी नंतर चर्चेला घेणार आहे, परंतु
हाच प्रश्न घेऊन जाऊया आता विजय वरट्टीवार यांच्याकडे. विजय वरट्टीवार, जर खरोखरच नारायणराव राणे यांना मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर आत्ता काँग्रेस ज्या अवस्थेत आहे, म्हणजे ती अवस्था खूप चांगली असू शकेल किंवा तुमचे प्रॉस्पेक्ट खूप चांगले असतील असं आपलं मत असू शकेल, त्याविषयी मी कुठलाही वाद घालणार नाहीये. परंतु आत्ता पराभवाच्या छायेत काँग्रेस आहे असं स्वतः नारायणरावच म्हणतायत. म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारतोय की मग जर नारायण राणे आता मुख्यमंत्री असते तर काँग्रेसची परिस्थिती खरोखरच सुधारली असती का? नाही, दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मी पहिल्यांदाच बोललो की काम करण्याची दोघांच्या वेगळ्या वेगळ्या शैली अनेक नेत्यांची असू शकते. राणे हे आक्रमक, नारायण राणे साहेब हे आक्रमक नेते आहेत आणि महाराष्ट्रामध्ये काम करत असताना त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणून, मुख्यमंत्री म्हणून जे काम केलं, मंत्री म्हणून जे काम केलं, आमदार म्हणून जे काम केलं, त्यांच्या शैलीमधला जो आता एक 2-3 वर्षामध्ये थोडासा काँग्रेसमध्ये आल्यानंतर ज्या काही थोडासा ते शांत राहिलेत, पण त्याचं सातत्यानं ज्या वेळेपासून ते राजकारणात आहेत आणि विविध पदावर काम करतायत तेव्हापासूनचा त्यांचा स्वभाव जर पाहिला आपण तर फार आक्रमक स्वभाव आहे. आता ह्या आक्रमक स्वभावामध्ये फायदा पण असू शकतो, तोटा पण असू शकतो. महाराष्ट्रातल्या लोकांना, महाराष्ट्रातल्या जनतेला विशेष करून की हे आक्रमकता कितपत पेलली असती हे आता यावर भाष्य करणं जर त्याच्या गोष्टीपेक्षा. पण राणे साहेब स्वतःवर जर संयम ठेवले असते तर मात्र आता मुख्यमंत्री झाले असते. स्वतः त्यांचा तो आक्रस्थळपणा किंवा थोडासा त्यांच्यामध्ये जी असलेली गडबड आहे, घाई आहे किंवा टोकाची भूमिका आहे, त्यामुळे त्या पदापासून ते दूर राहिलेत असं मला वाटतं. ज्यावेळेस अशोकराव चव्हाण सीएम झालेत त्यावेळेस जर राणे साहेब शांत बसले असते तर आता ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर निश्चितपणे राहिले असते. पण त्यावेळेसची भूमिका त्यांची जी होती ती भूमिका त्यांना त्या पदापासून दूर नेणारी ठरली असं मला वाटतं. म्हणून मी आपलं एवढंच सांगेल की त्यांचं काम कदाचित आजच्यापेक्षा परिस्थितीला काँग्रेसला पूरक राहिलं असतं, चांगलं राहिलं असतं. पण एक हा भाग झाला. पण दुसरी गोष्ट अशी की काँग्रेसमध्ये थोडासा आक्रमकपणा, मी सुद्धा त्यांच्याबरोबर अनेक वर्ष काम केलेले, मला माहित आहे, मी सुद्धा आक्रमकपणे काम केलं. मी पूर्व विदर्भामधल्या 2-3 जिल्ह्यामध्ये मी काँग्रेसमध्ये ज्यावेळेस त्यांच्याबरोबर नव्हतो आणि मला पक्षाने मंत्रीपद दिलं, मी खूप काम केलं. अनेक आमदार खासदारांना निवडून आणण्यासाठी मी जेवढी शक्ती लावली. पण मला पदापासून त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण साहेब सीएम झाले आणि मला पदापासून दूर ठेवलं. पण मी काही बोललो नाही. मला माहित आहे काँग्रेसमध्ये जर आपण जास्त बोललो तर आपल्याला त्या पदापासून, म्हणून हे स्वभाव जो आहे आपली पक्षाची जी पद्धत आहे किंवा हायकमांडचा आहे. तुम्हाला माहित आहे आंध्र प्रदेशमध्ये ज्या वेळेस जगनमोहन सारख्या एका मोठ्या नेत्याला सुद्धा बाजूला करून त्यामध्ये आज परिस्थिती पक्षाची फार मोठी बिकट परिस्थितीला सामोरं गेलं. पण पक्ष नेतृत्व झुकत नाही. कारण विजय वरट्टीवार, तुम्ही आत्ताच्या या अवस्थेचं अत्यंत योग्य असं विश्लेषण केलंय की स्वभावाला औषध नसतं, तसंच राजकारणात सत्तेसारखं दुसरं काहीही नसतं, परंतु सत्ता गेल्यानंतर अनेक व्यक्ती कशा वागल्या आहेत आणि नारायणराव कसे वागलेत. टार्गेट सीएम सस्पेन्स कायम. आपल्याबरोबर संदीप प्रधान आहेत. संदीप प्रधान, या लोकसभा निवडणुकीमध्ये भुजबळांनी पराभव पाहिला, गणेश नाईक यांच्या घराण्याने पराभव पाहिला, त्याचबरोबर नारायणराव राणे यांनी पाहिला. परंतु दोघांच्या आणि एकाच्या रिॲक्शनमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या फरक दिसतोय. त्या पक्षाचं कल्चर, यापेक्षा त्या व्यक्तीचं एक प्रकारे कार्यसंस्कृती आपल्या समोर येते. राजकारणात टिकायचं असेल तर तुमच्यामध्ये एक प्रकारे उद्या निवडून येण्याची एक आशा दिसावी लागते लोकांना, किंवा तुमचं उपद्रव मूल्य असावं लागतं. आज नेमकं नारायण राणे यांच्या बाबतीत काय खरं असं वाटतं? नाही, निश्चित नारायण राणे यांनी या सिच्युएशनमध्ये थोडेसे पेशन्स दाखवायला पाहिजे होते. आणि ज्या पद्धतीने त्यांनी अशा पद्धतीने हे केलं की मग मी कोकणामध्ये आता कामच बंद करू का, किंवा मी एवढी कामं केली तरी सुद्धा या जनतेने मला नाकारलं आणि कुठेतरी जनतेवरती दोषारोप या सगळ्याचा, पराभवाचा टाकण्याचा प्रयत्न केला. तर तसं न करता त्यांनी थोडं आत्मपरीक्षण केलं असतं की आपल्या समर्थकांच्या काही चुका झाल्यात का, आपल्या विरोधात इतकं वातावरण का झालं. म्हणजे आपण शिवसेना सोडली तेव्हा एक कोकणाचा अपमान झाला, ही भावना होती, त्या लाटेवर आपण निवडून आलो, शिवसेनेने पूर्ण ताकद लावली होती तरी सुद्धा आपण निवडून आलो. तर आता असं का झालं याचा विचार निश्चितच करायला पाहिजे होता असं मला वाटतं, पण तो त्यांनी केला नाही. मला हाच प्रश्न घेऊन दीपक केसरकर यांच्याकडे जायचं आहे. दीपक केसरकर, एकेकाळी ज्यांच्या मागे कोकण जवळपास 10-15 वर्ष कणखरपणे ठामपणे उभा होता, अशांची आता उद्याचं विजयाचं आशास्थान म्हणून बघितलं जात आहे का त्यांची उपद्रव मूल्यता कमी झाली राजकारणातली? नेमकं आता काय झालंय, त्याचे त्यांच्या पुढच्या वाटचालीवर काय परिणाम होतील? मला असं वाटतं की आज स्वतः त्यांना सेफ असा मतदारसंघ राहिलेला नाही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये.
त्याच्यामुळे कदाचित ते मुंबईमध्ये जाण्याचा सुद्धा विचार करू शकतात. परंतु अशीच परिस्थिती इतर नेत्यांच्या बाबत आहे असं मला वाटत नाही. कारण हा जो एक जनतेचा उद्रेक होता हा राणेंच्या कार्यपद्धतीबद्दल होता. आणि खरोखर जर पुढच्या काळामध्ये राणेंना काम करायचं असतं तर ते नम्रपणे जर कोकणच्या जनतेसमोर आले असते आणि झालेल्या प्रकाराबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली असती तर कदाचित लोकांनी त्यांना माफ केलं असतं. परंतु पराजयानंतर सुद्धा जी भाषा त्यांनी वापरलेली आहे, हात तोडण्याची भाषा वापरली आहे किंवा कानफटात मारण्याची भाषा वापरली आहे, ही लोकांना पसंत नाही. मला स्वतःला असं वाटतं की एका तऱ्हेने शांतताच्या बाजूने कौल देणाऱ्या कोकणी जनतेचा तो अपमानच होता आणि त्याच्यामुळे कोकणी जनता त्यांना माफ करेल असं मला स्वतःला वाटत नाही. आपल्याबरोबर विजय वडेट्टीवार आहे. विजय वडेट्टीवार, या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एका महत्वाच्या मुद्द्यावर मला शेवटी चर्चा करायची आणि तो म्हणजे पराभव झाल्यानंतर एक प्रकारे शांतपणे आत्मपरीक्षणाची संधी प्रत्येक पक्षाकडे असते, प्रत्येक व्यक्तीकडे असते. अशा प्रकारे स्वतःच्या राजीनाम्याचं किंवा नाराजीचं उघड प्रदर्शन पक्षाच्या शिस्ती बाहेर जाऊन करून एक प्रकारे अशा प्रकारे सखोल आत्मपरीक्षणाची संधी आपल्या पक्षाने आणि आपल्या नेत्यांनी गमावले असं वाटत नाही आपल्याला? नाही, निश्चितच आहे. काही गोष्टीच्या संदर्भामध्ये त्यांच्या भूमिकेचं मी समर्थन करू शकत नाही. पण एक पाहिलं पाहिजे की त्यांनी आता 2-3दा केसरकरांनी जे बोलले की आमदार केसरकर साहेब म्हणतायत की त्यांनी हातपाय तोडायची भाषा केली, पण त्यांचं पुढचं वाक्य त्यांनी ते बोलत नाहीत, मागचं वाक्य बोलत नाहीत. पूर्ण वाक्य बोलायला पाहिजे त्यांनी. ते म्हणाले की आमच्या अंगावर कोणी जर आले तर आम्ही त्यांच्या शिंगावर घेऊ. स्वाभाविक आहे, स्वभाव आक्रमक नेत्यांचा स्वभाव आहे तो. त्यांना जर कोणी डिवचलं तर ते तसे बोलतील. पण ह्यांचा स्वभाव एकदम शांत आहे. आता ह्यांनी केलेलं बंड जे आहे त्यांच्या विरोधातलं ते पक्षाविरोधातलं बंड नाही. राणे साहेब जर आपल्या भावना व्यक्त करत असतील तर ते बंड आहे. म्हणजे त्या ही जी भूमिका केसरकर साहेबांची की ते शांत आहे. मी विधानसभेत त्यांना ओळखतो, संयमी माणूस आहेत, एकदम शांतपणे आहेत. पण त्यांच्या स्वभावानुसार इतरांनी काम करावं हे कुणी गृहीत धरू नये किंवा इतरांनी केसरकर साहेब त्यांच्या स्वभावाप्रमाणे काम करावं हेही शक्य नाही. पण एकच म्हटलं पाहिजे आजच्या घटकेला की राणे साहेबांनी पराभवाच्या संदर्भामध्ये पचवण्याची ताकद राणे साहेबांमध्ये, कारण पराजय पाहिलाच नाही त्यांनी. बरोबर आहे. पराजय अपेक्षितच नाही. आपण पराजयानंतर ते ज्यांच्याकडे अत्यंत अपेक्षेने बघतायत त्या पक्षातल्या एका नेत्याला विचारूया आपल्याबरोबर. बरोबर आहे. प्रमोद जठार, काय सांगाल तुम्ही? नारायण राणे यांना पराभव पचवता आला नाही त्यामुळे त्यातूनच अशा प्रकारचं उद्वेगजनक पाऊल उचललं जात आहे. यू आर ॲब्सोल्यूट राईट. कारण नारायणरावांना 25 वर्ष कोकणाने मॅन्डेट दिला. कोकणाने भरभरून प्रेम नारायणरावांना दिलं. म्हणजे बाळासाहेबांनी अक्षरशः लोटांगण घालून सुद्धा नारायणरावांना विजयी केलं आणि शिवसेनेचं डिपॉझिट कणकवलीमधनं घालवलं. कोकणाने किती प्रेम केलं. मगाशी तुम्ही प्रश्न विचारलात की मुख्यमंत्री पद दिलं असतं तर नारायणरावांनी काय केलं असतं. माझा तर सवाल आहे की महसूल मंत्री पद दिलं. कोकणातले, महाराष्ट्रातले सोडा, कोकणातले महसुली प्रश्न सुटले का हो? एक सुद्धा महसुली प्रश्न सुटला नाही. उद्योग मंत्री पद दिलं, कोकणामध्ये एक तरी उद्योग आला का हो? नाही. म्हणजे अख्ख्या MIDC कोकणातल्या बंद आहेत, पण अजूनही गावागावातल्या जागा MIDC साठी ॲक्विजिशनसाठी राणे टोकाला जातात, लोकांना विस्थापित करतात, लोकांना मारण्याचे धमके देतात. सी वर्ल्ड नावाचा प्रकल्प नारायणराव आणतात. आम्ही स्वागत केलं. मी स्वतः गेलो गावात, म्हटलं घ्या प्रकल्प. जागेचे प्रश्न आहेत. 300 एकरामध्ये उदयजी, 300 एकरामध्ये होणारा प्रोजेक्ट 1200, 1500, 1700 पर्यंत जातो. लोकांच्या वाटेल तशा जागा. बरोबर आहे. मला सांगायचा मुद्दा असा आहे उदयजी की नारायणरावांना भरभरून प्रेम दिलं. नारायणरावांनी गेल्या 25 वर्षात काय दिलं याचा जर विचार केला तर नारायणरावांच्या बाकीमध्ये शून्य दिसेल. आजची परिस्थिती जी आली आहे, म्हणजे हा आमचा नेता, मला त्या नेत्याबद्दल मला पण अभिमान आहे. कारण एवढा मोठा नेता आमचा मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचतो हे पण कोकणासाठी आवश्यक होतं. पण असा नेता अशा प्रकारच्या आपल्या लहरीपणामुळे, आपल्या चुकीच्या वाटचालीमुळे फुकट जातो हे पण दुःख आम्हाला आहे. बरोबर. आपल्या कार्यक्रमाची प्रमोद जठार, तुमची ही काहीशी समजुतीची भाषा लोकांच्या निश्चित लक्षात आलेली आहे. हा या कार्यक्रमाचा एक प्रकारे मतितार्थ म्हणूया किंवा टेक अवे म्हणूया असा आहे. कार्यक्रमाचा शेवट करताना अगदी थोडक्यात उत्तर, पहिल्यांदा सतीश कामत, नंतर अभय देशपांडे यांच्याकडे. एक प्रकारे हा क्षण आत्मपरीक्षणाचा होता, परंतु एकमेकांवरच्या चिखलफेकीत आत्मपरीक्षणाची अत्यंत सुवर्ण संधी आता इथे गमवताना दिसते काँग्रेस आणि नारायण राणे. सतीश कामत. अगदी खरं आहे उदयजी.
ही आत्मपरीक्षणाची संधी दोघांनी गमावलेली आहे. अर्थात राणेंकडून तशा अपेक्षा करणंही कदाचित चुकीचं होईल, कारण त्यांना आत्मपरीक्षणाची सवयच नाही. मी म्हणतो तेच खरं किंवा मी करतो तेच खरं, जसं मगाशी सांगण्यात आलं की पराभवानंतरही कोकणी जनतेला त्यांनी दूषणं दिली की कोकणी जनतेला माझ्या कामाची किंमत नाही, कोकणी जनतेने माझ्या गुणांची पारख केली, अशा प्रकारे जनतेलाच दूषणं दिली. त्यामुळे त्यांच्याकडून आत्मपरीक्षणाची अपेक्षा करणं चुकीचं होईल. काँग्रेस पक्षाकडून आत्मपरीक्षणाची अपेक्षा जरूर आहे, तसं ते करत असतील अशी आशा करूया, पण कदाचित याला सुद्धा खूप उशीर झालेला आहे. आपल्याबरोबर अभय देशपांडे, वेळ थोडा. अभय देशपांडे, या सगळ्या 3 दिवसाच्या नाराजी नाट्यामध्ये कोणाला काय मिळालं आणि यापुढे काय होईल? नाही, मला वाटतं की राणेंनी आता पेशन्स दाखवणं खूप आवश्यक होतं. अजूनही ती वेळ गेलेली नाही आहे. कदाचित ते म्हणतायत तसं महाराष्ट्रात सत्ता जर आली नाही तर मला वाटतं की सगळ्यात प्रभावी विरोधी पक्षनेता म्हणून त्यांच्याकडेच जबाबदारी येऊ शकते. आणि प्रभावी विरोधी पक्षनेता म्हणून जर त्यांनी कदाचित सत्तेवर येणाऱ्या सेना भाजपच्या काळात आपली जर धमक दाखवली तर काँग्रेसला आज नाही उद्या त्यांच्या नेतृत्व स्वीकारण्याशिवाय पर्याय राहणार नाही. आणि काँग्रेसमध्ये आपण जे बघितलं त्यांच्याबरोबरच आले सिद्धरामय्या, आज कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री झाले, कारण ते विरोधी पक्षनेत्याच्या मार्गाने गेले त्या पक्षातून. तोच मार्ग जर राणेंनी स्वीकारला तर कदाचित त्यांना मला वाटतं की काँग्रेसमध्ये दूरगामी राजकारणाचा विचार करता निश्चित राजकारणातला प्रत्येक क्षण हा काही ना काहीतरी शिकवत असतो. तो जसा नव खेळाडूला शिकवतो तसाच तो शिकलेल्या खेळाडूलाही, कसलेल्या खेळाडूलाही बरंच काही शिकवत असतो. या क्षणानं काँग्रेसला जेवढं शिकवलंय त्याहीपेक्षा भारतीय जनता पक्षाला काय जवळ करावं, काय दूर लोटावं हेही शिकवलेलं असेल तर आपण नेमकं आता काय केलं पाहिजे याची जाणीव या प्रकरणामध्ये नारायण राणे यांना झाली असेल. काहीही असलं तरी या एकूणच नाराजी नाट्याचा एकच अर्थ, कोणीच कोणाला इतकं गृहीत धरू नये एवढं जरी कळलं तरी पुष्कळ. यापुढचा सस्पेन्स टाळता आला तर महाराष्ट्राच्या विकासाबद्दलचे कार्यक्रमही आम्हाला करता येतील. तुर्तास 3 दिवस नारायण राणे यांच्यावर आम्ही कार्यक्रम करत होतो. यापुढे तरी सस्पेन्स टाळून तसे कार्यक्रम टाळायची संधी नारायण राणे आम्हाला देतील, काँग्रेस देतील आणि भारतीय जनता पक्ष सुद्धा त्यांच्या एकूणच गुप्त सांकेतिक भाषेत देतील अशी अपेक्षा व्यक्त करूया. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल आभार. ताज्या बातम्यांसाठी हा धक्का पण नव्हता, हा भूकंप पण नव्हता. कोकणातल्या भाषेत एक नारायण राणेंचं सुरसुर होतं, एवढं सुरसुर होतं. चला ठीक आहे. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. थँक्यू. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.